मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण कोलाड उड्डाणपुलावर कठड्यांचं काम अपूर्ण राहिलंय। अर्धवट कठड्यातून मधूनच उड्डाणपुलावर वाहतूक सुरू असल्याचंही कळतंय। मोठा अपघात होण्याची भीती आता वर्तवली जाते। मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलेला आहे, कारण कोलाड उड्डाणपुलाचं काम अर्धवट असलं तरी वाहतूक सुरू आहे। संरक्षक कठडे अपूर्ण असताना उड्डाणपूल खुला करण्यात आलाय। अपघाताची भीती महामार्ग प्रशासनाविरोधात सध्या संताप व्यक्त केला जातो। लाईन चालू झाली, अति घाईने चालू झाले। 70-80 फूट खाली दरी असताना खाली रिक्षा तर रेलिंग नाही, काय नाही, तरी सुद्धा चालू झाली। ही म्हणजे अति घाई केल्यासारखी झालेली आहे। उद्या अपघात झाला तर शासन जबाबदार होणार आहे का? एवढी अति घाई करायची गरज काय? आतापर्यंत 17 वर्ष ही प्रकल्प रखडला होता, त्या टायमाला एवढी अति घाई ना, आता एकदमच अति घाई का केली? 17-20 झाले असते तर काय झालं? अजून 15-1 दिवस गेले असते, 17-20 दिवस झाले असते, कटेड झाले असते। आता ह्यातून अपघात झाला, काय होणार? जबाबदार कोण? त्याला जबाबदार कोण?